आता एवढंच काम बाकी होतं. जातं धुतलं आता मी. स्वच्छ धुवून घेतलं मस्त सगळं. आता काय करायचंय पा. मी जाता जास्त वापरत नाही बरं काही का म्हणून हे जे बनवलेलं आहे ना हे लोखंड असतं ना इथं माझ्याकडं आरी बनवायचे राहिले आतमध्ये असते ती इथं लोखंड टाकायचंय. इथं लोखंड टाकलं नाही त्याच्यामुळे थोडंसं हे झालं भाग वाढला. हे बघा असं इथं घासले गेले जास्त त्याच्यामुळे इथं वापरता येत नाही जास्त. याला ती पट्टी करायला ती बाहेर न्यावं लागतं. थोडे मूग होते ते बळायचे. नक्की व्हिडिओ पहा. जुन्या वस्तू पाहिजे आपल्याकडे पारंपरिक. आता खरं सांगायचं म्हणजे 2-2 तयारी एका दिवसात चालू आहे. आता हे जात दाखवते मी तुम्हाला. अरे बापरे बोट गेलं होतं त्याच्या खाली. हे जे आहे ना जर आपण इथं लवकर लोखंड नाही टाकलं तर हे जर घासले गेले ना तर याचा काहीच उपयोग नाही होत. याला इथं लोखंड पाहिजे होतं. ही चुकी झाली आमची बसवतानी. आणि दुसरी जी पाळी आहे ना ह्याच्यामध्ये हे लोखंड टाकलं असंच पाहिजे होतं इथं पण. घरच्या घरी क्लिप करायचा प्रयत्न करते पण काय जमाना. पाय असे बसल्या बसल्या काम आहे. हे उचक ते कामं कर घरच्या घरी कामं करा. नाही देशान बरं का कोणाची ऑर्डर असली तर मला कामं उघड डोक्याला टेन्शन होईल. माझंच मला होईल. हसायला येतं काय करावा. हे असं गोल बनवायचं याच्यात टाकायसाठी पण काय ते होतच नाही माझ्याकडे. हे काम करते ना माझं काम चालू आहे ना. ते मॅडम म्हणते आता तू एक दुकान खोलायच. दुकान खोल म्हणजे आता काय पोरं बोलते बाई. हे काम केल्यानं काय होत. दुकान काऊन खोलू ग. भांगार घेऊन बसली. कालचा तुम्हाला जो सोऱ्या वगैरे दाखवला मी ऑनलाईन घेतलेला. सोऱ्या घ्यायचं काही गरज नव्हती बरं का. पण उन्हाळ्यामध्ये मला काही गोष्टी म्हणजे ह्याच्या त्याच्या वस्तू मागून मग वस्तू बनवायच्या म्हटल्यावर चांगलं वाटत नाही बरं का. कारण माझ्याकडे म्हणजे लग्नाचा सोऱ्या आहे पितळाचा पण तो आहे ना त्याची जी कुरडयाची जी हे राहते ना खाली ती डिश तर ती डिश बाहेरनी काय करायचं मग नेले का बदली व्हायच्या त्या. हे बदली मला कधी कळालं का ज्यावेळेस त्या कुरडयाचं भरपूर वर्षापासूनचा विषय तो त्याच वेळेस लक्षात येतं. ज्यावेळेस कुरडया वगैरे किंवा दीपावलीच्या वेळेस शेव वगैरे काही काढायचं असलं त्यावेळेस लक्षात येतं. तो सोऱ्या नेऊन नेऊन पार म्हणजे आपण कमी वापरतो बाहेर जास्त त्याचा वापर व्हायचा. मग तिकडंच असताना तो सोऱ्याची जी प्लेट आहे ना खालची ती बदली झालेली कुणाकडून. असं पुरी प्रेसचं पण झालेलं आहे माझ्या. पुरी प्रेस एवढ्यांच्या एका ठिकाणी जमा झाले ना आता वस्तू चेंज होतात. त्याला आपण काही खून वगैरे केलेली नसती. आणि मग माझा तो कुरडयाचा जो सोऱ्या आहे ना ते साईडनं असं चीक वगैरे निघतं. कारण ती डिश आहे ना ती डिश मिक्स म्हणजे कोणाच तरी हे झालेली बदलून आलेली माझ्या ह्याच्यात त्याच्यामुळे ती बसत नाही. नाही तर मला दरवेळेस असं कुरडायच्याच वेळेस ध्यान येतं. शेव काढायची वेळेस ध्यान येतं दिवाळीची वेळेस. सोऱ्या आपला चांगला असून पण आपल्या ज्या वस्तू आहे तर ते आपण एकमेकाला जर द्यायला तर द्यावंच लागतं. पहा आपण ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपल्याला खूप वेळेस विचार करून आपण दुसऱ्याकडे वस्तू मागतो. माझं तर आहे बघ विचार करतानाच वस्तू मागते. आणि ज्यावेळेस आपण जर दिलं ना काहीतरी बदली होईल किंवा काहीतरी हे होईल मग आपल्याला बदली झाली पण असं वाटतं नको म्हणायला. मग मला त्याच्यामुळं हा सोऱ्या घ्यावा लागला. कारण असताना पण वस्तू घ्यायची म्हटल्यावर आपल्याला नको वाटतो. हेच भांडे आपल्याला सांभाळवत नाही त्याच्यात आता मला सोऱ्या दरवेळेस घ्यायचा म्हणून आता मी हा सोऱ्या बोलावला. माझा आज स्वयंपाक राहिला होता पण काल मस्त फ्रीज आवरलोय एकदम चकचक केलं भारी. हे सगळं घासून वगैरे घेतलं. आता भाजीपाला वगैरे संपला होता म्हणून म्हटलं चला घ्या स्वच्छ करून घेऊ. बघा फ्रीजमध्ये असा पसारा असतो. हे सगळं ठेवून दिले. आता एवढी गवार होती. गवार आहे की काय नाही खोबरं आहे याच्यामध्ये. हे सगळं स्वच्छ केलं असल्यामुळे संध्याकाळी आता भाजीपाला आणून याच्या दुधाची साय आहे.
लसूण थोडंच टाकलं बरं काही वेळेस मी. हे बघा हलका हलकं भाजून घेतलं थोडं, फक्त गरम होऊ द्यायचं. हा गुळ आहे, गुळ थोडा आणि लाल तिखट पण ते दाखवायचं राहिलं तुम्हाला. लाल तिखट पण टाकायचं कारण थोडा कलर येतो लोणच्याला मस्त. मोहरीची डाळ पण हलकी भाजून घ्यायची. मोहरीची डाळ जर भाजून घेतली ना हलकी, मग लोणचं खराब होत नाही. मोहरी पण थोडी हलकी भाजून घ्यायची. थंड व्हायला ठेवलं. इकडे आता 5 वाजलेले, आता 5:30 पावणे 6. आणि आपला चहाचा टायमिंग संध्याकाळच्या वेळेस. मोहरीची डाळ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, लवंग, मेथी सगळं दळून घेतलं आपण एकत्र. गूळ चवीनुसार गोड टाकला, खट्टा मिठ्ठा म्हणजे तिखट आणि गोड. गोड आंबट चव आणि मस्त लसणाचा तडका थोडाच दिलेला आहे. थोडाच लसूण टाकला आणि मस्त असं चवदार लोणचं खाऊन बघा, एकदम टेस्टी. ते एकदम मस्त थंड करून घेतला. आता हे सगळं जर आपण मिक्स करून घ्यायचं. आपण हळद थोडी पहिली कमीच टाकली, कारण पहिली पण हळद. सगळ्यात आधी कैऱ्या आणल्यानंतर आपण सगळं स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि मग आपण कैऱ्या फोडल्या. बघा जेवढी काळजी घेतली तेवढं लोणचं टिकतं. आणि याच्यात थंड झालेलं आहे तेल ओतायचं आपलं. थोडं तिखट पण टाकलं, थोडा लाल कलर येण्यासाठी. आता तेल आपल्याला अंदाज बघूनच टाकायचं आहे.